नमस्कार मित्रांनो, आपण यापूर्वी हॉवर्ड गार्डनर यांच्या 7 बुद्धिमत्ता मल्टिपल इंटेलिजन्स मधील 7 बुद्धिमत्ता पाहिल्या आहेत. आज आपण शेवटची बुद्धिमत्ता पाहणार आहोत. जी बुद्धिमत्ता माझ्यात नाही आहे, तर ही शेवटची बुद्धिमत्ता आहे निसर्गवादी बुद्धिमत्ता, नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स. म्हणजे गार्डनर साहेब म्हणतात की काही लोकांना झाड, फुलं, प्राणी आणि निसर्गातील बारीक गोष्टींची खूप समज असते. ते म्हणतात निसर्गातील प्रत्येक गोष्ट त्यांना कळते. माझ्या घरातलं गुलाबाचं झाड जगवून टाक. माझ्या घरातलं गुलाबाचं झाड ते माझ्याकडे बघून म्हणतं, कशाला जागवतोस मला, असं म्हणत असेल. मी त्याला रोज पाणी घालतो, खत घालतो, बोलतो त्याच्याशी, पण दिवसेंदिवस ते सुकतच जात. त्याला पण वाटतं की नको हा माणूस. मी नेहमी अशा लोकांना बघून थकवतो ज्यांच्याकडे ही बुद्धिमत्ता असते. बघा ना, माझी पत्नी, तिच्या बागेत गेलं की फुलं तिच्याशी बोलायला लागतात. ते एका फुलाला म्हणतात, अरे वा, काय टवटवीत दिसतोस. मी माझ्या गुलाबाला म्हटलं, अरे थोडा सुकला आहेस तू, तर तो अजूनही कोमजून गेला. एका मित्राने मला विचारलं, अरे हे कोणती वनस्पती आहे. मी बघितलं, मला वाटलं ही तर फक्त हिरव्या रंगाची वनस्पती आहे. तो म्हणाला, अरे हा निवडुंगा आहे. मी म्हटलं, अरे हे तर माझेच केस आहेत, फक्त थोडे जास्त टोकदार. मला ना निसर्गात फक्त 3च गोष्टी कळतात: फुलं, पानं आणि झाडं ज्यांना पानं आणि फुलं नसतात. बस, याच्या पलीकडे बुद्धीच्या बाहेर आहे. पक्षी निरीक्षणाचा विषय निघाला तर एका मित्राने मला सांगितलं की चल आज आपण पक्षी बघायला जाऊ. मी गेलो. आम्ही एका झाडाखाली बसलो. तो म्हणाला, बघ तो तिकडे पोपट आहे. मी म्हटलं, पोपट कुठून दिसतो, मला तर फक्त एक हिरवं पान दिसतंय. तो म्हणाला, अरे पोपटाला झाडात ओळखतात. मी म्हटलं, मग मला झाडात पोपट दिसण्याऐवजी पोपटात झाड दिसेल. अहो, मला कोंबडी आणि कोंबडा यातील फरक ओळखायला वेळ लागतो. तिथे मी पक्षी काय ओळखणार. एकदा एक तरुण एका तरुणीला प्रपोज करायला गेला. ती म्हणाली, तुला माझ्या डोळ्यात काय दिसतोय. तो म्हटला, मला तर फक्त कावळा दिसतोय, जो आता उडून जाईल. आणि विषय तिथेच संपला. मी गार्डनिंग मध्ये खूप प्रयत्न केले. एकदा मी एक टोमॅटोचं बी लावलं. खूप प्रेमाने त्याला पाणी घातलं, खत घातलं, रोज त्याच्याशी गप्पा मारल्या. बेटा टोमॅटो लवकर वाढ. काही दिवसांनी मी पाहिलं, त्या बी मधून टोमॅटो नाही तर एक मोठं गाजर आलं होतं. मला वाटलं बहुतेक माझं प्रेम बघून निसर्गाने मला टोमॅटोऐवजी ऑरेंज कलरचं सरप्राईज दिलाय. टोमॅटो बीजाच्या पाकिटाऐवजी गाजराचं पाकिट आणलं. हा माझा निसर्गवादी बुद्धिमत्तेचा कळस. पण मित्रांनो, गमत सोडा, ही बुद्धिमत्ता खरंच खूप महत्वाची आहे. विचार करा, आपल्या पूर्वजांना ही बुद्धिमत्ता नसती तर विषारी वनस्पती, खाण्यायोग्य वनस्पती यातील फरक कसा ओळखला असता. आजही आपले शेतकरी, जीवशास्त्रज्ञ, पर्यावरणवादी यांच्यामुळेच आपल्याला शुद्ध हवा, पाणी आणि अन्न मिळतं. माझ्यासारखे लोक जर जंगलात गेल्यावर नळ कुठे आहे किंवा वायफायचा पासवर्ड आहे असं विचारणारे असतात. यामुळे याच निसर्गातील लोकांना माझा सलाम. तुम्ही आहात म्हणून आम्हाला जगायला मिळतंय. आता माझ्या गुलाब वाचवण्याची जबाबदारी पत्नीवरच टाकणार आहे, कारण मला कळलंय माझ्याकडे निसर्ग अतिबुद्धिमत्ता नाहीये. धन्यवाद मित्रांनो. आपण हे 8ही बुद्धिमत्तांचे व्हिडिओज आपण बघितल्यानं चांगला प्रतिसाद दिला, त्याकरता मी आपला अत्यंत आभारी आहे. लवकरच आपण नवीन विषयाला घेऊन आपणा पुढे येणार आहे.